हाय एव्हरीवन, आज मी बनवला आहे आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा मेदूवडा। खायला अतिशय रुचकर आहे, कुरकुरीत आहे। याला आपण दह्याबरोबर किंवा दह्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतात। हा साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वात प्रथम एक आपण बाउल घेऊया। बाउल मोठा घ्यायचा आहे। रात्रभर भिजलेला साबुदाणा येथे मी घेतला। साबुदाणा अतिशय छान भिजलेला आहे। 3 वाटी साबुदाणा हा घेतला आहे। त्याच्यात आता आपण टाकू शेंगदाण्याचा कूट। 1 वाटीभर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि 2 बटाटे बॉईल करून किसून घेतलेले आहे। मिरचीची चटणी, नुसती मिरची वाटून घेतली आहे कारण उपवासाला लसूण चालत नाही। कोथिंबीर टाकली, मीठ टाकून चांगल्या प्रकारे आपण भिजवून घ्यायचा आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे कारण तो एकजीव व्हायला हवा। साबुदाण्याची क्वालिटी चांगली असली तर साबुदाणा खूप छान भिजतो आणि मेदूवडे छान कुरकुरीत देखील होतात। आता मेदूवड्याचा आपण आकार येथे देऊया। छान गोलपैकी आकार येथे दिलेला आहे। आता तेल गरम करून सर्व वडे आपण तळून घेऊ। पाच मिनिटे खालच्या साईडने आपण तळून घ्यायचं आहे, नंतर पलटून द्यायचे। काही लोक तेलात तळतात तर काही तुपात देखील तळतात। या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे। छानपैकी गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला येथे वडे तळून घ्यायचे आहे। वडे छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून येथे मी घेतलेले आहे। आता एक एक करून आपण येथे यांना काढून घेऊ। मस्तपैकी वडे तळून घेतलेले आहे। छान कुरकुरीत झाले आहे। जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा। थँक यू।